आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील पावसासंदर्भातली। राज्यात मान्सून जोरदार बॅटिंग करताना दिसतो। जवळपास सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचं बघायला मिळालं। मराठवाड्यातील काही भागांमध्ये अजूनही म्हणावा तसा पाऊस होताना दिसत नाहीये। आज भारतीय हवामान विभागानं अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यानं पाण्याचा विसर्ग वाढलाय। राज्यातील धरणं जवळपास भरण्याच्या आसपास आहेत। यंदा राज्यात दरवर्षीपेक्षा लवकरच मान्सून दाखल झाला होता। विदर्भात आज पावसासाठी पोषक वातावरण असल्यानं जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जातेय। यासोबतच कोकणात देखील पाऊस असणार आहे। विदर्भ आणि कोकणात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईमध्ये सकाळीच पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत। पुण्यातही ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे। धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं काल अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं। रत्नागिरी, रायगड, सातारा, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, भंडारा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय। आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। संपूर्ण देशभरात सध्या पाऊस सुरू आहे। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे तानसा व मोडक सागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागलेले आहेत। सातही धरणातील पाणीसाठा आज घडीला 88.38% पोहोचलेला असून मागील 2 वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे। भविष्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस मुक्कामी राहिल्यास उर्वरित धरणं लवकरच ओसंडून वाहू लागतील। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे। घाटमाथा आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय। खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा एवा येतोय। सध्या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 17,974 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। सध्या खडकवासला धरणाची पाणी पातळी 62% आहे। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये देखील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। उजनी आणि वीर धरणातील विसर्गानं चंद्रभागेला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अशातच उजनी धरणातील भीमा नदीत येणारा विसर्ग 10,000 कमी करण्यात आलाय। शिवाय नीरा भीमा संगमावरील विसर्गही कमी झालाय। पंढरपूरची चंद्रभागा नदी सध्या 80,000 क्युसेक इतक्या क्षमतेनं प्रवाहित होत आहे। नदीकाठच्या रहिवासी परिसराजवळ पाणी पोहोचलंय। मात्र आज दिवसभरात पाण्याचा प्रवाह कमी होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।